नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं. बनवून खाऊ मस्त राहू. आज आपण आलू शेवगा भाजी बनवणार आहोत. त्यासाठी शेवगा, शेंग, बटाटा, कांदा, खोबरं, लसूण, कोथिंबीर घेतलेली आहे आपण. तर असं शेवगाच्या शेंगा कापून आणि एक बटाटा आपण मस्त टाकून शिजवून घेऊया. पातेल्यामध्ये शिजवून घेतल्यानंतर आपण एक कांदा आणि थोडंसं खोबरं असं मस्त जाळीवर ठेवून भाजून घेऊया. भाजून घेतल्यामुळे मस्त अशी त्याला चव येणार आहे. आणि ती भाजलेला कांदा बारीक करून आणि थोडासा लसूण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवूया. त्यानंतर खोबरं आणि वरतून कोथिंबीर टाकून असं मिक्सरमधून बारीक त्याची पेस्ट करून घेऊया. तर पेस्ट केल्याच्यानंतर जसं आपलं शेंगा आणि जे भाजलेलं बटाटो आहे ते काढून घेऊया. त्यानंतर पातेलं ठेवून आपण फोडणीसाठी तेल टाकून घेऊया पातेल्यामध्ये. आणि तेल गरम झाल्याच्या नंतर एक थोडीशी मोहरी टाकून घ्यायची, अर्धा चमचा. त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला जिरे टाकायचे तसे. तर जिरे आणि मोहरी चांगलं मस्तपैकी तेलामध्ये कडकडून घ्यायचं. त्यानंतर जे आपण मिक्सरमधून केलेली पेस्ट आहे ती पेस्ट टाकून घ्यायची तेलामध्ये. आणि पेस्ट आणि जिरे मोहरी चांगल्या प्रकारे तेलामध्ये अशी भाजून घ्यायची. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार तिखट टाकायचं आहे. तिखट टाकल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं धना पावडर मिक्स करायचं आहे. धना पावडर टाकल्याच्या नंतर एक थोडीशी हळद आणि थोडंसं पाणी टाकून असं मिक्स करून घ्यायचं सगळं. आणि मिक्स केल्याच्या नंतर आपण बटाटा थोडंसं सोलून घेऊन बारीक ते तुकडे करायचे आणि शेंगा शिजवलेल्या त्यामध्ये टाकून घ्यायच्या. तर हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये. आणि मिक्स केल्याच्या नंतर थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि शेंगदाण्याचं कूट बारीक करून असं त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं, ज्यामुळे भाजी एकवटून येईल आणि चवीला चांगली लागेल. तर आपण अशा प्रकारे मस्तपैकी भाजी ही तयार झालेली आहे. वरतून आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. आणि कोथिंबीर टाकून घेतल्याच्या नंतर असं गरम करून थोडीशी उकळून घेऊया भाजी. तर अशा प्रकारे मस्त आहे की शेवगा आणि बटाटोची भाजी आपली तयार झालेली आहे, आलू शेवगा भाजी. तर आपण भाकरीसोबत आपण अशी जेवणामध्ये खायला घेऊ शकतो, जसे की चविष्ट आणि मस्त भाजी तयार होईल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.